वेदाने तुमचं काय वाईट केलंय? का तिच्या जीवावर उठताय? मी परकी आहे ना तुम्हाला, पण वेदा नात आहे ना तुमची, तरी तिचा जीव घ्याल? आणि ही जी काय मायावी शक्ती वापरताय ना, त्याचा एक दिवस तुम्हाला पश्चाताप होईल. तुमचं हे खरं रूप मी सगळ्यांसमोर आणणार. माझं खरं रूप? मजल फारच वाढली का तुझी? माझा हात धरून मला जाब विचारतेस? हा जो तुझा हात आहे ना, हा हात इथेच तोडून तुझ्या गळ्यात लटकवून टाकीन, कळलं? सोड. हात तर मी सुद्धा तुमचा मोडू शकते. हातच नाही तर हे तोंड सुद्धा. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या वेदाला जर काही झालं ना, तर मी माझ्या खऱ्या रूपात येईल. आणि मग तुम्हाला धडा शिकवायला मला हे असं तुमच्यासारखं वागावं लागेल. आणि तुमचं अस्तित्व ना मिटवून टाकेल. या घरातूनच नाही तर या जगातून सुद्धा. कळलं? मीरा, मीरा सोड. तू म्हणशील तसं वागेल. मीरा, मीरा सोड. मी या घरात जाईन तुला हवं असेल तर. मीरा काय करतेस तू? वेडी झालीस का? मीरा का तू आईच्या जीवावर उठलीस? मीरा सोड ना त्यांना. मीरा, मीरा नको प्लीज, प्लीज नको. मीरा. हाँ नाही 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 मी बघतो. हाँ मंजिरी, आई साहेब, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्यात जो काही गैरसमज झालाय ना, तो लवकरात लवकर दूर होईल. आणि हे जे काही घरात सुरू आहे ते पण लवकर संपू दे, अशी मी महागौरी मातेकडे प्रार्थना केली. सगळं ठीक होईल. तुझ्यासारखी समजूतदार मुलगी या घरची सून आहे याचा अभिमान आहे मला. आणि तुझ्या मनात माझ्याविषयी थोडा जरी राग असेल ना, तर मी तो पूर्णपणे काढण्याचा प्रयत्न करीन. खरंच आपलं हे घर आधीसारखं होईल, आधीसारखं सुख येईल या घरात. आले का? वा, आज सासू सुनेची गळाभेट बघितली आणि जे काय थोडंफार टेन्शन होतं तेही संपलं माझं.
मीरा, मीरा थांब. काय करत होतीस तू? ताई, मला तुझी लाज वाटायला लागली. तुला माझ्यावर विश्वास नाहीये ना? नको ठेवू विश्वास, पण माझ्या कर्तव्याच्या आड यायचं नाही. कर्तव्य? कसलं कर्तव्य ग? मीरा, मीरा तू आईचा जीव घेणार होतीस. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना मीरा? तुझं आहे ना? तुला दिसत का नाहीये? अगं तुला कळत नाहीये का? आज आई साहेब वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न करत होत्या. मीरा बास. स्वतःचं खोटं सिद्ध करता येत नाहीये म्हणून दुसऱ्यांवर आरोप करू नकोस. आरोप करत नाहीये मी स्वतः पाहिलंय. तुझा यावरही विश्वास बसणार नाही माहितीये मला. अगं तुझ्याकडे असलेल्या सगळ्या शक्ती गेल्या तरी सुद्धा तुला अक्कल आली नाहीये का? त्या शक्ती मिळवायच्या सोडून तू आईसाहेबांची बाजू घेत बसलीस. आज तुला माझं बोलणं टोचेल, पण एक ना एक दिवस मी जे बोलत होते तेच खरं हे जेव्हा सिद्ध होईल ना, तेव्हा तुझे डोळे उघडतील. पण तोपर्यंत खूप उशीर झाला असेल. वेदाला आता एकटं सोडून नाही चालणार. अनन्याताई असतात तिच्यासोबत, पण नको. रात्री झोपायला पण तिला आमच्याच खोलीत घेऊन येते. हां. मीरा, हां बोला. मीरा, आयुष्य काय आहे? नाही नाही, तुला विचारत नाहीये मी असा विचार करत होतो की आयुष्य काय नेमकं. हे बघ, आयुष्यात ना चढ उतार, प्रॉब्लेम्स ह्या गोष्टी ना येत राहतात. पण ना त्या प्रॉब्लेम्सना आपण सामोरं जायचं, ते आपण जातोच. फक्त एवढं सगळं करत असताना ना आपण काही आनंदाचे क्षण, काही स्पेशल मोमेंट्स ना, हे सगळं ना आपण होईल तितकं जपायचा प्रयत्न केला पाहिजे. सॉरी, पण तुम्ही काय बोलताय मला काहीच कळलं नाही. मला एवढं सांगायचं की आपण आजपासून ना प्रत्येक स्पेशल दिवस साजरा करू, सेलिब्रेट करू. आज काही स्पेशल दिवस होता का? तुमचा बर्थडे होता का? सॉरी मी विसरले. हॅपी बर्थडे. आणि मी अनन्याताईंना लगेच केक आणायला सांगते. माझा वाढदिवस नाही आज. नाही ना? मला वाटलं की तुमचा वाढदिवस होता. नाही, वाढदिवस नाहीये, पण दिवस स्पेशल आहे. मी काहीतरी विसरते ना? तू विसरली असशील, पण मी विसरलो नाही. इकडे बस, इकडे बस. बस तरी. आता डोळे बंद कर. कशाला? बरं.